नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, दावा डी-आय-डी केला म्हणला जातो. डी-आय-डी याचा अर्थ असा आहे की डिसमिस इन डिफॉल्ट. याचा अर्थ काय? तर ज्यावेळी वादी मेहरबान कोर्टामध्ये घाई गडबडीमध्ये, जोशमध्ये, उत्साहामध्ये एखाद्या प्रतिवादी विरोधात दावा दाखल करत असतो आणि कोर्टाच्या न्याय निर्णयाला फार वेळ लागत असल्यामुळे वादी हा कोर्टामध्ये जाण्यासाठी टाळाटाळ करतो आणि कोर्टामध्ये कोणत्याही तारखेला हजर राहत नाही. अशा वेळी मेहरबान कोर्ट दावा हा डी-आय-डी करत असतात. आता डी-आय-डी म्हणजे काय? डिसमिस इन डिफॉल्ट. याचाच अर्थ की दावा हा काढून टाकला जात असतो. त्यामुळं वादी यांचं नुकसान होतच असतं, पण दावा दाखल करताना फार विचार करणं गरजेचं आहे. गडबडीत जोशमध्ये फक्त प्रतिवादीला काहीतरी हिसका दावायचा म्हणून दावा दाखल करणे, तर त्यावेळी ही अशी प्रक्रिया होऊ शकते. जर वादी हा मेहरबान कोर्टामध्ये वेळेत जर नाही हजर झाला अनेक तारखेला, तर सदरचा दावा हा डी-आय-डी करण्यात येत असतो. म्हणजेच दावा हा काढून टाकून येतो. त्याचं कारण असतं की डिसमिस इन डिफॉल्ट. चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.